आपल्याला जर खरा त्रास कशामुळे होत असेल तर फक्त आणि फक्त आपण ओव्हर थिंकिंग करतो, यामुळंच खरा त्रास आपल्याला होत जातो. मग ओव्हर थिंकिंगमध्ये काय येतं, तर ओव्हर थिंकिंगमध्ये अशा बऱ्याच गोष्टी येतात की बाबा एखाद्याला त्रास दिला असेल नाहक, एखाद्याचे पैसे बुडवले असतील, किंवा माझ्या मुलांचं पुढं काय भवितव्य आहे, किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण ओव्हर थिंकिंग करत राहतो, किंवा माझं पुढं कसं होईल, अशा गोष्टी. मग ह्या ओव्हर थिंकिंगमुळं होतं काय, तर आपली जी एक एनर्जी असते आपल्याकडं, आपल्याला सगळेजण नुसते सल्ले देत राहतात की पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा, पण ती पॉझिटिव्ह एनर्जी आपली निष्काम करण्याची किंवा कमी करण्याची जी ताकद असते ती ओव्हर थिंकिंगमध्ये दडलेली आहे. साधं उदाहरणच द्यायचं म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, पहिला दुसरा अध्याय ज्ञानेश्वरीचा, त्यावेळेला अर्जुन फक्त ओव्हर थिंकिंगच करत असतो की हे आपले जवळचे आहेत, ते लांबचे आहेत, यांना कसं मारू असं. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला बाकी काही सांगितलं नाही, फक्त ओव्हर थिंकिंग कमी कर बाबा, तू ज्या कामासाठी चाललेला आहे ते काम स्वीकारलेलं आहे, त्याच्याकडं लक्ष दे. तू बाकी ओव्हर थिंकिंग केलंस, अगदी तो गर्भगळीत झालेला आहे अर्जुन, त्याच्या हातातलं धनुष्य निष्ठून खाली पडलेलं आहे आणि तो गिरीधर यांच्याशी सुद्धा, म्हणजे प्रत्यक्ष महादेवाशी, देवाशी सुद्धा तो वेडवाकडं बोलायला लागलेला आहे. म्हणजे ओव्हर थिंकिंगचा परिणाम किती भयानक असतो. एक एवढा बलाढ्य योद्धासुद्धा अर्जुन, तो त्या युद्धाला पाठ फिरवतोय. आणि मग भगवान श्रीकृष्णाने जो सल्ला दिला किंवा त्याला जे समजावून सांगितलं ती गीता आपण म्हणतो, पण गीतेचा मूळ उद्देश हाच आहे की आपल्यामध्ये जे ओव्हर थिंकिंग असतं ते ओव्हर थिंकिंग कमी केलं पाहिजे, आणि मगच आपल्यात ती पॉझिटिव्ह एनर्जी शाबूत राहील आणि त्यामुळं आपण निगेटिव्ह एनर्जीवरती मात करू शकतो. अशा पद्धतीनं हे एकमेकाशी जोडलेलं आहे. तुम्ही कितीही कुणाचे विचार ऐका, सुविचार ऐका, काही करा, पण जोपर्यंत तुम्ही ओव्हर थिंकिंग करायचं बंद होत नाही, कमी होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये म्हणावंसं यश येणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून